भरपूर साऱ्या कमेंटनंतर मी ठरवलं की चला तुमच्यासोबत ना अतिशय परफेक्ट कळ्या कशा पाडायच्या याची रेसिपी शेअर करूयात. रेसिपी म्हणण्यापेक्षा ना टिप्स आहेत काही, तर त्या तुम्ही जाणून घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने कळ्या पाडून घेऊ शकता. सोप्यातली सोपी पद्धतसुद्धा सांगितलेली आहे. बरेच जण असंही म्हणत होते की आम्हाला अजिबातच कळ्या पाडता येत नाही. तर काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, त्याचा वापर करून तुम्ही करू शकता. अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध जे लोक आहेत त्यांनासुद्धा असे मोदक करता येतील. मग तुम्ही उकडीचे मोदक करा किंवा तळणीचे मोदक करा. कोणत्याही प्रकारचे मोदक केलेत तरीसुद्धा हे सगळे जे मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे ते त्याच्यामध्ये नक्कीच बनतील. आता उकडीचे मोदकच आपण बघूयात. मग यामध्ये तुम्ही तळणीचा मोदकाचा सुद्धा प्रयोग करू शकता. आता उकडीचा मोदक करत असतानाच तो जरा जास्त अवघड वाटतो. पण जर तुमची उकड व्यवस्थित जमली ना तर मग मोदकसुद्धा व्यवस्थित वळता येतो. बरं, एखादा उंडा आपण घेतला मोदक वळण्यासाठी तर तुपाचा एक थेंबर घ्यायचा आणि छान हातावरती चोळून घ्यायचा, म्हणजे तो मऊसूत होतो. आणि जे पीठ उरलेलं आहे किंवा ज्याचे आपल्याला नंतर मोदक करायचे आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे. असंच ओपन ठेवायचं नाही, नाहीतर ते कोरडं पडू शकतो. आता मोदक वळत असताना तुम्ही पिठीचा वापर करू शकता, तुपाचाही वापर करू शकता. पण तुपाने ना पाकळ्या ज्या आहेत ते चिकटायला थोडासा अवघड जातं, म्हणून कमीत कमी तुपाचा इथे वापर करायचा. आता पिठी असेल तर जी पारी आहे ती हाताला खूप अशी चिकटत नाही, व्यवस्थित आपल्याला ती पारी करता येते. बरं, तुम्हाला हाताने वळायचं असेल अशा पद्धतीने वळून घेऊ शकता की जेणेकरून व्यवस्थित असा मोदक आपल्याला बंद करून कळ्यासुद्धा व्यवस्थित पाडता येतील. मध्यभाग थोडीशी जाडसर ठेवायची आणि यानंतर अंगठ्याच्या आणि बोटांच्या साहाय्याने छान अशी खोलगट वाटी तयार करून घ्यायची. वरचा भाग जेव्हा मोठा जाडसर वाटतो त्यावेळेससुद्धा हाताला थोडीशी पिठी लावून घ्यायची आणि छान असा पारी जी आहे ती पातळ करण्याचा प्रयत्न करायची. मोदकासाठी वाटी तयार झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता मध्ये मध्ये ना जरा तुम्हाला असं वाटलं की जाडसर वाटतंय तर हाताला थोडंसं पिठी लावून घ्यायची आणि मग मोदक वळून घ्यायचा. बरेच जण पिठी लावतात, हाताला तूप लावतात किंवा तेल पाणीसुद्धा लावलं जातं. तर तुम्ही 1-2 असे ट्राय करून पाहिलेत ना आणि तुम्हाला कुठला सोयीस्कर वाटतंय त्यानुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर आता इथे छान पारी तयार झालेली आहे. कळ्या पाडून घेऊयात. कळ्या पाडताना मी आधीच तुम्हाला सांगितलं की मध्यभाग जो आहे ना तो थोडासा जाडसर ठेवायचा. आता जाडसर ठेवल्याने काय होतं की बऱ्याच जणांचा खालूनच मोदक फुटतो. मध्यभाग थोडासा जाडा ठेवल्याने मोदक फुटणार नाही आणि दुसरं म्हणजे कळ्या एकसारख्या पडायला आपल्याला त्याचा उपयोग होईल. तर बघा, एकदा आपल्याला मधला सर्कल कळाला, तो जो जाडसर आहे त्या अंदाजानुसार आपल्याला इथे कळ्या पाडता येतात. तर अगदी जवळून दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. चिमटीने आपल्याला वरचा भाग दाबायचा आणि मग खाली 2 ते 3 वेळा तुम्ही चिमटी पाडू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघा एका लाईनीमध्ये एकसारखे अशा कळ्या पडलेल्या आहेत. जितक्या तुम्हाला जवळ कळ्या पाडता येतील ना तितक्या जवळ पाडून घ्यायच्या. शेवटी हे प्रॅक्टिसचं काम आहे. पण मी ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला जर अजिबातच बोटं तुमची वळत नसतील तर मात्र या ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. मी तुम्हाला आत्ताच इथे नमूद करू इच्छिते की हा जो व्हिडिओ आहे तो ज्यांना अजिबात कळ्या पाडता येत नाहीत अशांसाठी आहे की जेणेकरून त्यांना त्याचा फायदा व्हावा. कारण मला बऱ्याचशा अशा कमेंट आलेल्या आहेत की ताई तुमचे मोदक तर सुरेख होतात पण आम्हाला 3-4 कळ्यासुद्धा पाडता येत नाहीत, आमची बोटच वळत नाही किंवा आमचा हात वळत नाहीत. म्हणूनच हे काही ट्राय केलेले प्रयोग आहेत की जे तुम्हाला सोयीस्कर पडू शकतात. किंवा असे आहेत काही की ज्यांना थोड्याफार कळ्या पाडता येतात पण त्या व्यवस्थित पडत नाहीत. म्हणून या छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मोदक व्यवस्थित कळ्या अशा व्यवस्थित झाल्या की मग आपल्याला सारण यामध्ये भरायचं आहे. तर सारण भरपूर इथे भरायचं आहे. आधीच जर सारण भरलं असतं तर मात्र सारखा सारणाला हात लागला असता आणि मोदकाला त्याचा कलर आला असता. म्हणून सारण नेहमी कळ्या पाडल्यानंतर पाडून घ्यायच्या. बोटाने सारण दाबून झालं की एकदा व्यवस्थित बोट स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आणि आता अलगद मोदक बंद करायला घ्यायचा. आता बघा, जेव्हा तुम्ही पटकन बंद करताना मोदक सगळ्या कळ्या दाबल्या जातात, म्हणून हळू आपल्याला गोल फिरवत मोदक बंद करून घ्यायचा या पद्धतीने. बऱ्याचदा असं होतं की नाही, मोदकाचं नाक अगदी चाफेकडे करायचं असतं पण सगळ्या कळ्या दबून जातात किंवा मग तिथेच नेमक्या क्रॅक जातात आणि मग मोदक फुटतो. मग एवढी मेहनत घेऊन सुद्धा काहीच उपयोग नसतो. या स्टेजला जेव्हा मोदक येतो ना त्यावेळेस काय करायचं, थोडंसं अगदी थेंबर ना तूप जे आहे ते सगळ्या पाकळ्यांच्या साईडने लावून घ्यायचं. मग काय होईल की तिथली बाजू जी आहे ते तुपाच्या ह्याने जरा सॉफ्ट होते आणि मोदकाचं नाक वळायला आपल्याला अगदी सोपं होऊन जातं. पटकन पीठ जुळून येतं आणि यानंतर मोदकाचं नाकसुद्धा चाफेकळी होतो. मग तुम्हाला किती पातळ ठेवायचं ना त्यानुसार तुम्ही ठेवू शकता. बऱ्याचदा असं होतं की नाकाच्या साईडला खूप जाड असा मोदक राहतो, मग तो वाफवल्यानंतर सुद्धा तो हवा तसा टेस्ट येत नाही किंवा मग व्यवस्थित असा वाफवला जात नाही. म्हणूनच जितकं पातळ नाक ठेवता येईल तेवढं नाक पातळ ठेवून घ्यायचं. आता हा झाला सुबक सुंदर मोदक
असा तुम्ही सगळ्या दिलेल्या टिप्स फॉलो करू शकता. चला आता काही सोप्या पद्धती पाहू. नेहमीप्रमाणे उंडा थोडासा मी चांगला असा मळून घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला लागणार आहे प्लास्टिकची शीट किंवा मग मी इथं काय केलं आहे, थोडीशी जाड असणारी प्लास्टिकची पिशवीच मी इथे कट करून घेतलेली आहे. खूप पातळ नको, थोडीशी जाडसर ठेवा. आता वरून खालून थोडं तूप लावून घ्यायचं आणि यानंतर तुम्ही सरळ हे लाटी लाटून घ्यायची आहे. मग तुम्ही या पद्धतीने तळणीच्या मोदकाचं म्हणजे आपल्या गव्हाच्या पिठाचे मोदक जरी असे केले तरीसुद्धा चालतील. मग ते वाफून करा किंवा मग असे तळून घेतले तरीसुद्धा चालेल. आता ही जी लाटी आहे ती खूप जाड किंवा पातळ अशी लाटायची नाही, मध्यम असायला हवी, जशी आपण पारी करून घेतो. आता एकदा लाटून झालं ना की मग वरचा प्लास्टिक पेपर काढून घ्यायचा आणि तुम्ही इथे बघू शकता छान अशी मस्त एकसारखी पारी आपली लाटून झालेली आहे. आता जे सारण आहे ते तुम्हाला किती हवं आहे यानुसार यामध्ये भरून घ्यायचं आहे. आत्ताच भरायचं आहे आणि मग आपल्याला कळ्या पाडायला घ्यायच्या आहेत. कळ्या कशा पाडायच्या? अगदी सोपं आहे बरं का कळ्या पाडणंसुद्धा. तर बघा या पद्धतीने ना आपल्याला पूर्ण जो कागद आहे तो गुंडाळून घ्यायचा आहे. पारी नाजूक आहे त्यामुळे खूप जोरात दाबू नका, हलक्या हाताने गुंडाळून घ्यायचं आहे. आणि हे लक्ष द्या की इथे पडतायत की नाही. हे अतिशय सोपी पद्धत आहे की ज्यामुळे पारी पाडणं खूप सोपं होतं. तर बघा आता काय केलं मी, सुरुवातीला वरचं जे नाक आहे ते अजिबात दाबायचं नाही, नाहीतर मग प्लास्टिकचा कागद काढणं खूप अवघड होऊन जातं. फक्त आपल्याला कळ्या पाडल्यासारख्या करायच्या आहेत. आणि हा मोदक बघा तुम्ही आत्ताच इथे बघू शकता छान कळ्या पडलेल्या आहेत. आता आपल्याला फक्त नाक जे आहे ना ते फक्त आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. तर अजिबातच तुम्हाला कळ्या पाडता येत नसतील आणि पटापट तुम्हाला मोदक करायचे असतील तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकता. या पद्धतीने कळ्या छान पडतात आणि माझी आजीसुद्धा ही ट्रिक वापरायची. हा मोदक तर सुंदर झालेलाच आहे. आता दुसरी ट्रिक त्यांच्यासाठी आहे ज्यांना कळ्या पाडायला जमतात, बोटं वळतात, पण त्या कळ्या एकसारख्या येत नाहीत आणि भरपूर पाडता येत नाहीत. तर मग त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. आता आधीप्रमाणेच प्लास्टिकच्या सीटवरती मी ही जी पारी आहे ती लाटून घेतली. एका छोट्या वाटेने हलकासा मध्ये गोल करून घेतला. आता चमचा लागणार आहे. चमच्याच्या अंदाजानुसार आपल्याला बरोबर असे 4 भाग करून घ्यायचे. कदाचित तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसणार नाही, पण थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवणारच आहेत की हे भाग कसे पडले. अगदी हलक्या हाताने पाडून घ्यायचे आहेत. अगदीच कापू नका, म्हणजे 2 भाग असे होतील असे अजिबात करू नका. आता जे 4 भाग केलेत त्याचे पुन्हा 2-2 भाग मी करून घेतलेत या पद्धतीने. तर बघा इथे तुम्हाला अगदी जवळून दाखवण्याचा मी प्रयत्न करते. अशा पद्धतीने एक आपल्याला मार्क मिळालेले आहेत की जिथे आपण कळ्या पाडून घेऊ शकतो. वरची शीट काढून घेतली, खालची काढून घेतली आणि जे मार्क करून घेतलेले आहे ते वरच्या साईडला ठेवायचं. हाताला थोडीशी पिठी लावून घ्यायची, म्हणजे मग व्यवस्थित असे कळ्या आपल्याला चिमटून घेता येतात, दुमडून घेता येतात. बघा जिथे जिथे मार्क्स आहेत तिथे तिथे आपल्याला फक्त अशी चिमटी द्यायची आहे आणि तुम्ही बघालच किती व्यवस्थित हे करता येतं. आणि तुम्हाला खरं सांगू का, 4-5 वेळा तुम्ही या पद्धतीने केलेत ना की मग ही जी पद्धत आहे ती करायची सुद्धा गरज पडत नाही. आपोआप आपल्याला कळ्या पाडायला सोपं पडून जातं. तर 10 ते 12 कळ्या तर इथे आरामात पडलेल्या आहेत. आता यामध्ये भरपूर सारण भरून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे आपण जसा मोदक बंद करून घेतो की नाही त्याच पद्धतीने हा सुद्धा बंद करून घ्यायचा. झालाय की नाही अगदी सुंदर सुबक असा मोदक तयार. आता तिसरी पद्धत सुद्धा तुम्हाला सांगते, ती तर खूपच सोपी आहे. आपल्याला लागणार आहे 2 छोट्या छोट्या वाट्या, एकात एक बसतील अशा 2 वाट्या हव्या आहेत. आता इथे आपल्याला प्लास्टिकचं शीट घ्यायचं आहे किंवा तुम्ही प्लास्टिकची जी पिशवी असते त्याचंसुद्धा कट चौकोन करून घेतला तरीसुद्धा चालेल. आता या छोट्या वाटीमध्ये ना मी हा प्लास्टिकचा पेपर अशा पद्धतीने ठेवलेला आहे. ही पद्धत लहान मुलांसाठी सुद्धा आहे किंवा वयोवृद्ध लोकांसाठी सुद्धा आहे की जे आरामात अशा पद्धतीने मोदक करू शकतील. एकतर तुम्ही हाताने दाबून घेऊ शकता किंवा मग या पद्धतीने दुसरी छोटी जी वाटी आहे त्याने हे दाबून घेतलं तरीसुद्धा चालेल. मिश्रण हळूहळू एकसारखं असं पसरलं जातं आणि वाटीमध्ये तो आकार व्यवस्थित असा येतो. जर तुम्हाला कुठे जाड पातळ वाटलं तर तिथे थोडंसं दाबून घ्यायचं आहे, कारण मध्यभागी थोडंसं जाडसर राहतं. मग थोडंसं ते हाताने दाबून घ्यायचं आणि आता वरचा प्लास्टिकचा जो पेपर आहे तो काढून घ्यायचा. मध्ये आपल्याला पुन्हा सारण भरायचं आहे आणि जो प्लास्टिकचा पेपर आहे तो पुन्हा असा बंद करून घ्यायचा आहे. फक्त खूप दाबून घेऊ नका, मग काय होईल, खूप दाबलात तर मग व्यवस्थित असा आकार होत नाही. आणि जरी आकार व्यवस्थित झाला नाही तरीसुद्धा आपण चमच्याची ट्रिक तर तुम्हाला माहितीच आहे, त्या चमच्याच्या ट्रिकने सुद्धा करू शकता. तर बघा मोदक बंद झाला आहे पण हव्यात अशा कळ्या पडल्या नाहीत की नाही, मग म्हणूनच चमच्याचा इथे तुम्ही वापर करू शकता. ही जी ट्रिक आहे ती मी मुलीला शाळेमध्ये सांगितली होती, खूप सगळ्यांना आवडली होती. कारण लहान मुलांना अजिबातच मोदक करायला किंवा लाटायला म्हणा किंवा कळ्या पाडायला असं अजिबात जमत नाही. यामुळे ही ट्रिक ते नक्कीच वापरू शकतात किंवा वयोवृद्ध लोक असतात ज्यांना मोदक बनवायचे आहेत पण मात्र अजिबातच हात वळत नाही, अशांसाठी ही ट्रिक खूप कामी पडू शकते. आता चमच्याने अशा पद्धतीने तुम्ही
यावरती खाचा पाडून घेऊ शकता आणि मस्त असा सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे। आता शेवटची ट्रिक ज्यासाठी आपल्याला लागणार आहे बटर पेपर। तर इथे मी बटर पेपर चौकोनी आहे। आता याचा गोल आपल्याला कट करून घ्यायचा आहे। यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे। तर 2 घड्या इथे पाडून घेतलेल्या आहेत। आता गोल कट करायचा आहे, तर यासाठी असा त्रिकोण व्हायला हवा या पद्धतीने। आणि आता बरोबर जिथे शेवटचं टोक आहे तिथून आपल्याला राऊंडमध्ये गोल आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। तर बरोबर अशा पद्धतीने गोल कट झालेला आहे। आता हे आपल्याला पुन्हा कट करून घ्यायचं आहे। तर बघा, आता पुन्हा आहे अशी मी घडी पाडून घेतलेली आहे आणि मध्यभागी पुन्हा असा एक फोल्ड दिला, म्हणजे घडी पाडून घेतली। तिथपर्यंतच आपल्याला कट मारायचा आहे। आणखीन एक अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, घडी पाडून घ्यायची आणि आता आपल्याला एक छोटासा तिरका असा कट द्यायचा आहे। आता कोपऱ्यापर्यंत आपल्याला कट द्यायचा नाही, तर जिथे आपण असं फोल्ड करून घेतलं होतं तिथपर्यंतच आपल्याला कट द्यायचा आहे, म्हणजे मध्ये बरोबर गोल आकार तयार होईल। इथे आपला परफेक्ट असा मोदकाचा साचा तयार झाला। मोदकाचा साचा विकत आणायची आता गरज नाही, घरीच या पद्धतीने तुम्ही हवं तेव्हा बनवू शकता। आता याने ना पाकळ्या पाडणं खूप सोपं होतं, कसं ते पुन्हा तुम्हाला सांगतेच। आता आधीप्रमाणेच मी पारी लाटून घेतली। पारीवरचा वरचा पेपर काढून घ्यायचा, खालचा तसाच ठेवायचा आणि हा कट करून घेतलेला पेपर यावरती आपल्याला ठेवायचा आहे। मध्यभाग बरोबर करून घ्यायचा या पद्धतीने। आता पारी आपल्याला पुन्हा उचलून घ्यायची आहे। पेपर खाली करायचा आणि वरचा जो प्लास्टिकचा पेपर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। लाटलेली पारी व्यवस्थित सेट झाली की आपल्याला ना यामध्ये लगेचच सारण भरून घ्यायचं आहे। तर सारण किती तुम्हाला भरायचं आहे यानुसार भरून घेऊ शकता। एक लक्षात घ्या की आपण मध्यभाग जो रोल ठेवला होता तर तिथपर्यंतच आपल्याला कळ्या पाडता येणार आहेत। या हिशोबाने यामध्ये तुम्हाला सारण भरायचं आहे। तर साधारण 2 चमचे भरून मी इथे सारण भरलं। आता ही पारी उचलून हातावरती घेऊ। आता तुम्हाला अगदी जवळून दाखवते। जिथे जिथे कट आहेत ना पेपरचे तिथे बरोबर आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या। अजिबात सारण हाताला चिकटत नाही, कुठलाही मेस होत नाही, काहीही करायची गरज नाही। व्यवस्थित चिकटतात, बटर पेपर सुद्धा अलगद साईडला होऊन जातो आणि पाऱ्या सुद्धा आपल्याला परफेक्ट अशा पाडता येतात। आता शेवटी कागद आहे ना, म्हणून मग खूप छोटा पातळ असा मी कट केलेला नाही। पाऱ्या थोड्याशा कमी पडतील पण व्यवस्थितच होतात। पेपरच्या 2 कटच्या मध्ये बरोबर पारीला चिमटी द्यायची या पद्धतीने आणि मग पेपर अलगद साईडला होतो। आता कळ्या तर चांगल्या पडलेल्या आहेत। बटर पेपर आहे तो लगेचच साईडला होतो, अजिबात चिकटून बसत नाही। आणि आता यानंतर नेहमीप्रमाणे मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। तर झालाय की नाही छान मोदक। तर आपल्या सोयीनुसार कोणतं सोपं वाटतंय त्यानुसार तुम्ही मोदकाला कळ्या पाडून घेऊ शकता। तर आशा करते आजच्या या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा, तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा।